नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाठीमागे बघा की मी संपूर्ण क्षेत्र मशागत करून ठेवलेलं आहे आणि माझं जे नियोजन आहे ते रब्बी मक्का करण्याचं नियोजन आहे। त्यासाठी काय केलंय की हे बाजरीचं क्षेत्र होतं, नांगरून त्याच्यानंतर रोटावेटर करून त्यानंतर ही सरी पाडलेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, माझ्याकडे रोहितचं पेरणी यंत्र आहे, त्यांना मी का पेरत नाहीये याचं कारण मी तुम्हाला देखील सांगणार आहे। पण मी कोणती मका लागवड करणार आहे, का लागवड करणार आहे, कशी लागवड करावी या बाबतीत मी माहिती देणार आहे। त्यासाठी शेवटपर्यंत माझा व्हिडिओ नक्की बघायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे दुसाटा क्षेत्र म्हणजे रब्बी हंगामासाठी मी मका लागवड करतोय आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जर आपल्याला नगदी पीक लागवड करायचा असेल तर मका पीक हे एक पर्याय ठरू शकतं। तर मी तो पर्याय निवडलेला आहे आणि संपूर्ण मशागत करून मी येथे मका लागवड करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, मी ब्रँड कोणता निवडला आहे याच्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर बऱ्याच वेळा मक्काचे व्हिडिओ बघितलेले आहे आणि मी तुम्हाला सजेस्टही केलेला आहे। आणि मी देखील या वेळेस रब्बी मध्ये बायो सीडचा जो ब्रँड आहे 9792 हा वाण मी रब्बीसाठी देखील पेरतोय। तर हाच वाण मी का पेरणार आहे आणि याच्यापूर्वी मी तुम्हाला जसं म्हटलं की मी रोहितच्या पेरणी यंत्रानं पेरणी करत असतो, पण या वेळेस मी टोकन यंत्रानं पेरणी करणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, हे संपूर्ण क्षेत्र जे आहे ते फक्त 1 एकर आहे। 1 एकर साठी 7 किलो बी अपेक्षित आहे आणि जेव्हा आपण बियाणं खरेदीसाठी जातो तेव्हा 3.5 ते 3.6 किलोची आपल्याला बॅग मिळते, म्हणजे एकरी 7 किलो 200 ग्रॅम बियाणं आपल्याला मिळतं। रोहितच्या पेरणी यंत्रानं जर पेरणी करायला गेलं तर त्यामध्ये बियाणं बरचसं उरतं आणि आपलं क्षेत्र बाकी राहण्याची शक्यता असते, म्हणून मी टोकन यंत्र निवडलेलं आहे। पण हा ब्रँड जो निवडला आहे त्याचं कारण आहे की याचा जो फीडबॅक आहे शेतकऱ्यांचा हा याच्यापूर्वी उत्तम प्रतिसाद असा आहे, चांगलं उत्पादन यामधून निघतं। शिवाय शेतकरी मित्रांनो, हा जो वाण आहे तो मूर घासासाठी सुद्धा चालतो, उंच वाढतो आणि शेवटपर्यंत हिरवागार राहतो। हे बियाणं निवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे याचे जे बीज अंकुरण किंवा उगवण क्षमता जी आहे ती 100% आहे, कोणत्याही प्रकारचं बियाणं वाया जात नाही। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, एखाद्या पाण्याचा स्ट्रेस जरी आला तरी हा वाण जो आहे तो स्वतःला सांभाळून घेत असतो, त्याच्यामुळे हा वाण मी निवडलेला आहे। त्याचबरोबर याचे जे कणीस आहे ते शेवट टोकापर्यंत भरले जातात। इतर वाणापेक्षा याच्यामध्ये ज्या दाण्यांच्या रांगा आहेत त्या 2 ते 3 एक्स्ट्रा असतात, शिवाय याच्यामध्ये जो ठोसा असतो तो बारीक असतो। अशा प्रकारचे गुण वैशिष्ट्ये या बियाणात असल्यामुळे मी या 9792 ची रब्बी हंगामासाठी सुद्धा निवड केलेली आहे। मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्ही पैसा मिळवण्यासाठी कोणतं पीक घेणार असाल तर मका पीक तुम्हाला पर्याय ठरू शकतं। यामधून कमीत कमी प्रति एकर 45 ते 50 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज काढलेले शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि यापूर्वी मी देखील पावसाळी हंगामामध्ये 45 क्विंटल पर्यंत उत्पादन काढलेलं आहे। म्हणून तर मी या उन्हाळ्यात किंवा रब्बी हंगामामध्ये या 9792 बियाणाची मी निवड केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे प्रति एकर तुम्हाला 7 किलो बियाणं लागेल। पेरण्याची पद्धत जी आहे ती 2 सऱ्यामधला अंतर आहे 23 ते 24 इंच आणि 2 दाण्यामधलं अंतर जे आहे ते मी 9 इंच ठेवलेलं आहे, कारण की मला पाणी भरायचं आहे आणि रोपांची संख्या मला वाढवायची आहे। मी योग्य प्रकारे खत व्यवस्थापन करणार आहे आणि पाणी व्यवस्थापन देखील वेळच्या वेळी करणार आहे, याच्यामुळे थोडी रोपांची संख्या मी वाढवलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही लागवड करा आणि खत व्यवस्थापन असेल, त्यानंतर तण नियंत्रण असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि नियोजनासाठी तुम्ही मला मी ॲक्टिव्ह फार्मर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। इतर जे शेतकरी मित्र आहे जे गोंधळलेले असतील त्यांना तुम्ही शेअर करायचं आहे, जेणेकरून त्यांचा गोंधळ दूर होईल आणि ते योग्य प्रकारे शेतीचं नियोजन करतील। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही। तर चला भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।